एखादी स्थावर किंवा जंगम मिळकत कोण खरेदी घेऊ शकतो? नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की मिळकत विक्री करणारा व्यक्ती किंवा हस्तांतरण करणारा व्यक्ती हा सज्ञान असला पाहिजे, तो वेडसर नसला पाहिजे, त्या व्यक्तीवर कोणताही दबाव नसला पाहिजे. म्हणजेच तो व्यक्ती ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे मिळकत ट्रान्सफर करण्यास सक्षम असला पाहिजे. परंतु ज्या व्यक्तीला ती मिळकत हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर करावायची आहे त्या व्यक्तीबाबत कायदा काय म्हणतो, तसे मिळकत हस्तांतरण करणारा व्यक्ती सज्ञान असला पाहिजे, वेडसर नसला पाहिजे किंवा कायद्याने ती मिळकत हस्तांतरण करण्यास सक्षम असला पाहिजे. अशी कोणतीही अट मिळकत ज्याच्या नावे हस्तांतरण होत आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत नाही. अगदी अज्ञान मुलाच्या नावे, वेडसर व्यक्तीच्या नावे किंवा अगदी पोटामध्ये असलेल्या मुलाच्या नावे सुद्धा हस्तांतरण करता येते. परंतु त्यासाठी कोणकोणते नियम आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा.